संदेश कसला, बातमीच देतो असं उद्धव ठाकरे म्हटल्यामुळे त्याला आणखीनच बळ मिळाले। त्यामुळे कधीही ही बातमी आपल्या समोर येऊ शकते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या युतीची। मात्र या संदर्भात ज्या काही आघाड्या आहेत, युत्या आहेत सध्या राज्याच्या राजकारणामध्ये, त्यात नेमके काय बदल होणार, काय परिणाम होणार या संदर्भात आपण बोलूयात। भाजपचे आमदार प्रसाद लाड आपल्या सोबत आहेत। प्रसाद जी, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे संकेत देत आहेत की जे महाराष्ट्राच्या मनात तेच होईल। त्यामुळे महाराष्ट्राच्या मनात काय आहे तुम्हाला आम्हालाही माहिती आहे। दोन्ही हे ठाकरे बंधू एकत्र आले तर काय, आपली प्रतिक्रिया? आम्हाला एकच सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या जे मनात होतं ते महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलं आणि भारतीय जनता पार्टीला एक नंबरचा पक्ष म्हणून माननीय देवेंद्रजींना राज्याचा मुख्यमंत्री केलं। उद्धव ठाकरेंनी घरात बसून फेसबुकवरती सरकार चालवलं। 2.5 वर्षात 2 दिवस फक्त ते मंत्रालयात गेले, ते देखील राज्यांनी पाहिलं। आणि कोण एकत्र येतात आणि कोण बाहेर जातात याची आम्ही चिंता करत नाही। मुंबई महापालिकेवरती महायुतीचाच झेंडा फडकेल आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे। महायुती सक्षम आहे। देवेंद्रजींच्या नेतृत्वात, एकनाथजींच्या नेतृत्वात, अजितदादांच्या नेतृत्वात महायुती महाराष्ट्राची घोडदौड करते आणि जे घरी बसून बोलतात त्यांची आम्ही चिंता करत नाही। बरं, ठीक आहे प्रसाद जी, तुमच्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर सुद्धा आहेत। किशोरीताई, पुन्हा एकदा स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। आपण तिसऱ्यांदा बोलतोय या विषयावरती आणि प्रत्येक वेळेला बोलताना अधिकाधिक या दाव्याला पुष्टी मिळते, बळ मिळते आणि तर स्वतः उद्धव ठाकरेंनी, पक्षप्रमुखांनीच वक्तव्य केलंय। आपली प्रतिक्रिया? अतिशय आनंद होतोय आणि त्या आनंदामध्ये काही जे शिंदेच्या पेरोलवर आहेत त्यांना असं वाटतंय होऊ नये, परंतु तसं काही होणार नाही। चांगलंच या महाराष्ट्रात आता घडेल, मुंबईत घडेल आणि घरात बसून असा नरेटिव्ह पसरवून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जिंकणार आहात, तर मला असं वाटतं की मुळात जर घरातच बसले असं तुम्हाला वाटतंय तर धास्ती का करताय? राहा ना तुमच्या मस्तीत, धास्ती का? त्यामुळे आम्ही दोन्ही मनसे आणि शिवसैनिक हे या सगळ्या गोष्टीचं आम्ही 100% स्वागत करतोय। फक्त पेरोलवरच्या लोकांनी फार बोलू नये असं मला वाटतं। बरं, किशोरीताई धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याच नेत्या सुषमाताई अंधारे सुद्धा आहेत। सुषमाताई, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। ज्या पद्धतीनं मनसेचे नेते पदाधिकारी वाट बघतायत आता बातमीची, तशी तुम्ही देखील बघताय का? निश्चितपणे महाराष्ट्रात ठाकरे हा एक ब्रँड आहे आणि मी याच्या आधीही खूप वेळा म्हटलेलं आहे की दोघे भाऊ आहेत। पाण्यात काठी मारल्याने पाणी तुटत नसतं किंवा चिखल पाणी वेगळा होत नसतो। राजकारणामध्ये काहीही बदल होऊ शकतात आणि आता ज्या पद्धतीने सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी स्टेटमेंट केलेलं आहे हे निश्चित एक मोठं पुढचं पाऊल आहे। कारण काल जसं म्हणाले होते अमित ठाकरे की दोघे भाऊ आहे, दोघा भावांनी ठरवावं की काय बोलायचं आणि काय नाही ते। त्यामुळे 2 वरिष्ठ पातळीचे नेते बोलत असताना तिसऱ्या चौथ्या फळीतल्या लोकांनी बोलायची आणि कमेंट करायची गरजच नाही। मला असं वाटतंय की उद्धव साहेबांनी एक पहल केलेली आहे, पुढाकार घेतलेला आहे, 2 पावलं अजून ते पुढे आलेले आहेत। अपेक्षा आता अशी आहे, मी कालही म्हटलं होतं की नाऊ बॉल इज इन देअर कोर्ट, आता चेंडू त्यांच्या कोर्टात आहे आणि मला वाटतं की आता राहिला प्रश्न, मी त्याचंही उत्तर आपल्याला दिलं पाहिजे की मनसे प्रमुखांनी काल काहीतरी विधान केलं असं मी ऐकलं, आपल्याच माध्यमातून ऐकलं। ते म्हणाले की त्यांनी काँग्रेसचा हात सोडावा। तर मला पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून अत्यंत नम्रपणे आणि शिवसेनेची पदाधिकारी म्हणून जबाबदारीने सांगावं लागेल की जर मनसेने शिंदे किंवा भाजपा यांना एकदा फटकारलं किंवा तिकडचा हात सुटला की इकडचा हात सुद्धा सुटणारच आहे। आणि 2 भावांचे हात एकत्र आले की 2 हातांचं जे हस्तांदोलन होईल त्यानंतर कुठल्याही इकडच्या किंवा तिकडच्या लोकांचे हात हातात घेण्याचा प्रश्नच नाही। महाराष्ट्र हिताला ठाकरे ब्रँड हा पुरेसा आहे। बरं, मात्र काय वेगळं काय दिसेल महाराष्ट्राला? महाराष्ट्र हितासाठी दोन्ही भाऊ एकत्र आले मान्य आहे, मात्र काय वेगळं महाराष्ट्राला दिसेल, त्याचा फायदा कसा होईल आणि हे ठाकरे बंधू दोन्ही एकत्र आल्यानंतर काय असेल
त्यांच्या मनात किंवा महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात कसं तुम्ही याकडे बघताय? एक तुम्ही त्या पक्षाच्या नेत्या आहात, तुम्हाला आनंद होणार हे मान्य आहे, मात्र एक महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं काय सांगाल? परप्रांतीयांच्या प्रश्नावर मनसेने, शिवसेनेने वेळोवेळी भूमिका घेतलेल्या आहेत. मनसेचं एका गोष्टीसाठी निश्चित कौतुक आहे की जेव्हा कधी त्यांना वाटलं की वेगळी वाट चोखाळायची, तेव्हा त्यांनी ती वेगळी वाट चोखाळली. त्यांनी असलेला पक्ष चोरण्याचा प्रयत्न केला नाही, असलेल्या पक्षाचे चिन्ह चोरण्याचा प्रयत्न केला नाही. तर सन्मान्य राज ठाकरे यांनी स्वतःच्या हिमतीवर स्वतःचा पक्ष आणि स्वतःचे आमदार निवडून आणून दाखवले. त्यामुळे निश्चितपणे त्यांची भूमिका, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं वक्तृत्व, त्यांचं नेतृत्व हे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना भावणारं आहे. अगदी त्याच पद्धतीने सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब यांची शिस्त, संयम, संस्कार आणि सौजन्यशीलता ही उभ्या महाराष्ट्राने अनुभवलेली आहे. जेव्हा हे संयम, शिस्त, सौजन्य, संस्कारशीलता आणि वक्तृत्व आणि कर्तृत्व या सगळ्यांचा संगम होईल, त्यावेळेला भल्या भल्यांना पळताभुई थोडी होईल असं मला नक्की वाटतं. राहिला प्रश्न, आता काहीतरी कोणीतरी भाजपचे आमदार बोलत वगैरे होते, तर मला त्याच्यावर काही फार भाष्य करायचं नाही. फक्त या सगळ्या भाजपच्या बडबोल्या लोकांनी आपल्या नेत्याला साधा प्रश्न विचारावा की गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदींनी जाहीरपणे पत्रकारांच्या सोबत एकही पत्रकार परिषद का घेतली नाही? ज्या दिवशी त्यांचे नेते पत्रकार परिषद घेतील त्या दिवशी माझ्या नेत्यांनी काय काम केलंय याच्यावर प्रश्न विचारायचा, त्यांना नैतिक अधिकार प्राप्त होईल. याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही बोलण्याला फारशी किंमत देत नाही. बरं सुषमाताई, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आज सांगतायत की दोन्ही आम्ही दोघंही सकारात्मक आहोत, किंवा त्याने एक वाक्य वापरलंय की आमच्या दोघांच्याही मनात संभ्रम नाही, मग यावरनं असा तर्क लावायचा की दोघांची चर्चा झालीये म्हणून? आता हे मी नाही सांगू शकत आहे. मी काही बागेश्वर बाबा नाही की कोणाच्या मनातलं मी काही वाचू शकेल. परंतु दोन भावांमध्ये निश्चितपणे एवढं अंतर असायचं कारण नाही की दोघांना संवाद करण्यासाठी कुणा तिसऱ्या व्यक्तीची गरज पडेल. त्यामुळे जर दोघांमध्ये संवाद झाला असेल तर अजूनच चांगली गोष्ट आहे, दुधात साखर आहे. पण संवाद झाला नसेल आणि संवादाच्या पातळीवर तितकी मानसिक तयारी झालेली असेल तर माझ्या पक्षाकडून किंवा समोरच्या पक्षाकडून असणारे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या फळीतले जे लोक आहेत त्यांनी अनावश्यक कमेंट करणं टाळलं पाहिजे. दरी वाढता कामा नये. मनोमिलन होण्याच्या दृष्टिकोनातनं दोन्हीकडून प्रयत्न झाले पाहिजेत, एवढं नक्की. बिलकुल. सुषमाताई, खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. त्यामुळे आता फक्त संपूर्ण महाराष्ट्र या बातमीची वाट बघतोय आणि त्याचप्रमाणे दोन्ही पक्षातले नेते, पदाधिकारी सुद्धा, कारण हे दोन भाऊ एकमेकांशी बोलून संवाद साधून काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. इतर नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना त्याची काहीच कल्पना सध्या तरी नाहीये. त्यामुळे हे दोघे जण एकमेकांशी बोलून काय निर्णय जाहीर करतात याचीच आता सगळ्यांना उत्सुकता आहे, वाट बघतायत लोक. कारण ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी सांगितलं की आमच्या दोघांच्या मनात काहीही संभ्रम नाही, संदेश कसला, बातमीच देतो असं उद्धव ठाकरेंनी म्हटल्यानंतर आता त्या बातमीची सगळ्यांनाच उत्सुकता आहे की मनसेकडनं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं काय बातमी आता आपल्याला मिळते, काय ती गोड बातमी असेल संपूर्ण महाराष्ट्रासाठी. जे महाराष्ट्राच्या नागरिकांच्या मनात आहे, ठाकरेंच्या संदर्भात ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये प्रेम आहे त्या सगळ्यांनाच असं वाटतंय की हे दोन्ही भाऊ एकत्र यावेत. या संदर्भात अनेकांनी आपल्या मनातल्या इच्छा, अपेक्षा या काही वेळेला आपल्या वेगवेगळ्या बॅनरच्या माध्यमातून, काही पोस्टरच्या माध्यमातून व्यक्त सुद्धा केलेल्या आहेत. अगदी सोशल मीडियावरती सुद्धा लोक आपल्या भावना व्यक्त करतात आणि जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते या दोन्ही भावांना सुद्धा माहिती आहे. आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंनी थोड्या वेळापूर्वी दिलेली प्रतिक्रिया की जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल. त्यामुळे हे अगदी महत्त्वाचं वाक्य आहे उद्धव ठाकरे यांचं. त्यामुळे महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे प्रत्येकाला माहिती आहे आणि तेच होईल असं उद्धव ठाकरे म्हणतायत. याचा अर्थ मनसेशी युती करण्यासाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा सकारात्मक आहे, तयार आहे, हे एक प्रकारे कळतंय. मात्र त्यामध्ये जर काही अटी शर्ती असतील तर त्या दोन्ही भावांनी एकमेकांशी बोलून सोडवायला हव्यात किंवा त्या मान्य करायला हव्यात. जे काही असेल ते ठरवायला हवंय आणि त्यानंतर
संदेश कसला, मी तर बातमी देतो असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे आता महाराष्ट्राला त्याच बातमीची प्रतीक्षा आहे असं म्हणायला हरकत नाही. मनसेशी युती करणार का या प्रश्नावरती उद्धव ठाकरेंनी दिलेलं हे उत्तर. त्यामुळे जर या दोन्ही भावांमध्ये चर्चा झालेली असेल, कारण उद्धव ठाकरे ज्या अर्थी बोलतायत आमच्या दोघांच्याही मनात संभ्रम नाही असं उद्धव ठाकरे म्हणालेत. त्यामुळे ही चर्चा झाली आहे का असे देखील शंका घ्यायला वाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी जी चर्चा सुरू आहे, त्यावरून सध्या आपण मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत करणार आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी देखील म्हटलेलं आहे की महाराष्ट्राच्या जनतेचा जे मनात आहे तेच होईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. काय वाटतं यावर, आपली भूमिका मनसेकडून काय असेल? मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे 2014ला होतं, 2017ला होतं, तेच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात 2024ला असू शकेल. मला माहीत नाही आहे की नाही ते, पण तेव्हाही त्यांच्या मनात होतं, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात. पण त्यावेळेला आवाज नाही ओळखला गेला. मला असं वाटतं उद्धव ठाकरेंच्या मनात काय याला महत्त्व आहे, लोकांच्या मनात काय आहे याची तमा ते बाळगतात की नाही हे मला माहीत नाही. कारण 2019ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, म्हणून त्यांनी शिवसेना आणि भाजप युतीला मतदान केलं ना. तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं की दोघांनी मिळून सरकार चालवावं. पण त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला आवाज नाही ऐकला, त्यांनी उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या मनातला आवाज ऐकला. त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्या मनात काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे. जनतेच्या मनाची किंमत त्यांना आहे असं 2019पर्यंत तरी मला दिसलं नाही. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या जे मनात आहे तसंच होईल. परंतु आपण एकंदरीत जर पाहिलं तर सर्वच जे मराठी लोक आहेत म्हणजेच आणि मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या ज्या पक्षाचे पदाधिकारी असून ते किंवा कार्यकर्ते यांच्या देखील मनात हेच आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं आणि युती करावी. तर यानंतर मला काय म्हटलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असं होतं 2019ला की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र निवडणूक लढवली, त्यांनी मतदान केलं. म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय होतं की दोघांनी मिळून राज्य करावं. त्यांनी जनतेच्या मनातलं ऐकलं का 2019 साली? नाही ऐकलं. त्यांनी स्वतःच्या मनातलं ऐकलं. आता त्यांना वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं ऐकावं, पण त्यांच्या मनात काय आहे तेच होणार आहे. जनतेच्या मनातलं होईल असं मला वाटत नाही. त्यांच्या या स्टेटमेंट नंतर मनसेचं काय पाऊल असणार आहे? काय म्हणजे मला कळलं नाही. उद्धव ठाकरेंनी जे हे काही वेळापूर्वी स्टेटमेंट दिलेलं आहे, मनसे त्यानंतर काय पाऊल उचलणार आहे का याच संदर्भात, युती संदर्भात? का तर ते बोललेत ना बातमी देतो, वाट बघतोय. तुम्ही त्यांच्या बातमीची वाट बघणार आहात का? हां, तुम्ही पण वाट पहा, आम्ही पण वाट पाहतोय. उद्धव ठाकरेंनी ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की जनतेच्या जे मनात आहे तसंच होईल, परंतु उद्धव ठाकरे यांच्या काय मनात आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यांच्या जे मनात असेल त्याप्रमाणेच गोष्टी पुढे घडतील असं देखील संदीप देशपांडे यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.